पाहुयात पुढची बातमी। संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्यानंतर मराठा साम्राज्य कायम राहावं यासाठी लढा देणाऱ्या महाराणी ताराराणी, मुघलांसोबतच स्वराज्याच्या हितशत्रूंशी लढा देणाऱ्या ताराराणींची समाधी मात्र दुर्लक्षित राहिली आहे। साताऱ्याच्या संगम माहुलीमधील ताराराणी यांची समाधी आणि माहुली घाट हा संवर्धनापासून रखडलेला आहे। 133 कोटींचा निधी मंजूर झाला, मात्र तो अद्यापही वितरित झाला नाहीये। त्यामुळे स्वराज्याच्या महाराणींच्या समाधीचं काम रखडलंय। महाराणी ताराराणींच्या समाधीचं काम रखडलं। 133 कोटींचा निधी मंजूर, मात्र निधी वितरणात शासन दिरंगाई। ताराराणींच्या समाधीचं तातडीने संवर्धन करण्याची मागणी। महाराणी ताराराणी मराठा साम्राज्याच्या इतिहासात पराक्रम, धैर्य आणि कुशल नेतृत्वाची ओळख निर्माण करणाऱ्या, स्वराज्याच्या संघर्षाच्या काळात मुघलांसोबतच स्वराज्याच्या हितशत्रूंशी लढा देणाऱ्या महाराणी ताराराणी। अशा स्वराज्याच्या पराक्रमी महाराणीची समाधी साताऱ्याजवळील संगम माहुलीमध्ये आहे। मात्र या समाधीकडे सरकारचं दुर्लक्ष झालंय। कित्येक वर्षांपासून ताराराणी यांचं समाधीस्थळ संवर्धनापासून वंचित आहे। झी 24 तासने याआधी ताराराणी यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या समाधीची बातमी दाखवली होती। तेव्हा राज्य सरकारने संवर्धनासाठी 133 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता, मात्र अद्याप निधीचं वितरण झालेलं नाहीये आणि त्यामुळे समाधीच्या संवर्धनाचं काम सुरू झालेलं नाहीये। तातडीने मंजूर निधीचं वितरण करावं आणि ताराराणींच्या समाधीच्या संवर्धनाचं काम तत्काळ सुरू करावं, अशी मागणी ग्रामस्थांनी, इतिहासप्रेमींनी केली आहे। निधी हा 2 टप्प्यात येणार होता। पहिला 64 कोटी पॉइंट काहीतरी आहे आणि दुसऱ्या टप्प्यातला आहे तो 59 कोटी, असं 2 टप्प्यातले 133 कोटी निधी हा मंजूर येणार होता। पण ह्या अधिवेशनात तो निधी मंजूर होईल। आता दादांच्या जाण्याने ती पोकळी जरी निर्माण झाली असली तरी आमचा विश्वास आमच्या शिवेंद्रराजेंवर आहे। तो या अधिवेशनात तो निधी आम्हाला आराखड्या जो मंजूर आहे त्याला उपलब्ध करून देतील। आमचाही पाठपुरावा या मागे सुरू आहे। मी शासनाला अशी विनंती करतो, या अधिवेशनाच्या माध्यमातून आमचा हा विषय तिथे मांडून संगम माहुलीसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून घाट परिसर, समाधी परिसर सुशोभीकरण करणे हे काम शासनाने लवकरात लवकर हाती घेऊन पूर्ण करावं। जीर्णोद्धार निधी साठी जो आता अर्थसंकल्पामध्ये एक निधी मंजुरीसाठी हे आहे, तरी मी एक आव्हान करतो की जास्तीत जास्त ह्या अर्थसंकल्पनात पहिला निधीची टप्पा मंजूर करून काम सुरुवात करण्यात यावं। महाराणी ताराराणी यांच्या स्मृतीस्थळाला योग्य तो सन्मान मिळावा आणि माहुली घाटाचं संवर्धन व्हावं ही साताऱ्याच्या नागरिकांची अपेक्षा आहे। त्यामुळे सरकारने तत्काळ निधीचं वितरण करून संवर्धनाच्या कामाला सुरुवात करणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत महाराणी ताराराणी यांच्या समाधीचं काम आणि माहुली घाटाच्या संवर्धनाचं काम सुरू होत नाही, तोपर्यंत झी 24 तास त्याचा पाठपुरावा करत राहणार। तुषार तपासे, झी 24 तास, सातारा।